तो मेरी तकरीर को शुरू करने की जरूरत नहीं, क्योंकि समझने वाले को इशारा। परतूर के तो लोग काफी समझदार है। मैं भी आओ देके ताव देके खड़ा रहा। मैंने बोला खासदार साहब ने कुछ बोला, भैया ने कुछ बोला, तो नेले पे देले की काटा काटी नहीं, मगर हमराव हमदर्द है और हम सफर कर चलने का वादा है, तो कुछ अपन भी चार चांद लगा दे। और इसी एक चाहत से मैं आप सब लोगों के सामने खड़ा हूं। आज मुझे खुशी है कि मैं गया पिछले 18 तारीख से रोज 5, 6, 7 सभाएं कर रहा हूं, मगर हम सफर हमराह की बात तो वाजिब है। और आज पहली सभा है कि हमारे मित्र पक्ष के कोई नेता आज मंच पर उपस्थित है, इसलिए मैं खुशी का इजहार और मुबारकबाद भी उनको देता हूं। मगर आज मैंने बोला छठी सभा है, 2 नेता है, बोल लेंगे, अपन कम बोलेंगे, तो मैं कम ही बोलूंगा, मगर जो भी बात कहेंगे सच के सिवा कुछ नहीं कहेंगे। ही निवडणूक सेवकाची आहे, ही निवडणूक कामी पडणाऱ्या माणसाची आहे, टाळूवरच्या लोणी खाणाऱ्या माणसाची निवडणूक नाही। हलाल आणि हलाल, हराम आणि हलाल यामध्ये हराम नावाचा जो शब्द आहे, त्या शब्दाच्या अनुषंगाने स्वतःची तुंबडी वेचून घेणारा एक प्रवृत्तिक वर्ग आपल्याला दिसतो। वरून वरून राजकारणी, वरून वरून सेवा करणारा, मात्र मेवा 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 लुटणारा एक वर्ग असतो। दुधाचं काय काय होतं, तर ताके होतं, दुधाला नासवल्या जातात। तुमच्या इथे दुधाचं लोणी करणारे पण आहे आणि लोण्याचं थेट तूप करून घेऊन जाणारेही आहे। मग एकीकडे लोणी करतो, दुसरीकडे तूप पळव, अशी ती तुमची मॅच चालू आहे। ही बघता बघता आता आम्ही तुमचे शेजारी पाजारी पण तुम्हाला आता नावं ठेवायला लागलेलं आहे हो। या निवडणुकीत ना तूप ना लोणी, फक्त तुतारी आणि पंजा ही भूमिका आपण स्वीकारावी हे आव्हान करण्याकरता आपल्या सगळ्यांपर्यंत आलेलो। देशाच्या पंतप्रधानाचा मोबाईल नंबर काही कोणाजवळच असायचं कारण नाही, माझ्याजवळ नाही। खासदार साहेब तुम्ही खासदार आहे, तुमच्याजवळ काही मोदी साहेबांचा नंबर नसन, कारण त्याच्याशी आपलं काही कामच पडत नाही। आणि हा बाबा 11 वर्षापासून इतका फेकू राहिला की तो बोलायला लागला की भेव वाटतो, पहिले हेल्मेट घालून घ्या, काही एखादं दगड फुगड काही फेका फेकत लागला हेड इंजुरी व्हायची, घाटे घेऊन जावं लागायचं। मुख्यमंत्र्यांचाही मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबरही आपल्याजवळ काही नाही। आमदार जे आहे पोराला चिटकून घ्या, जवायची बदली करा, माऊस भावाची तक्रार झाली जरा थोडं पाहून घ्या, आते भाऊ आहे त्याचं रेशनचं दुकान तो आणलाय तो पहा, पोलीस पाटलाची भरती करा, जमता का बघा, तुमचा कागद लावा, शिफारस लावा, याच्यासाठी आमदाराकडे जावं लागतं। नाही तर मग युवायाजवळ शान मारायला की आमच्या आमदार साहेब गेल्या लगेच मला गाडीत बसवते, ते युवायापुढे शान मारण्यापुरता आमदार अशी समजत असतो। मात्र आणि सडीला नडीला जो कामी पडतो त्या माणसाची निवडणूक आहे। ज्याचं नाव आहे नगरसेवक, ओळखीचा दाखला लागू तो आहे, नळ नाही आहे तो आहे, बत्ती गेली तो आहे, नाली साफ झाली नाही तो आहे, डुक्कर मेलं, कुत्र मेलं, मांजर मेली, बैल मेला, वास शिवरायला तो आहे। आणि या सर्वांची मध्ये धावपळ करणारा या नगरसेवकाची निवडणूक आहे। तर यासोबत घरात रात्री 2 वाजता घरात आपल्या म्हाताऱ्याचा जीव गेला, तो पोराला पहिले समजत नाही, आता म्हातारीसाठी रडू काही म्हणून आता उचलून घेऊन कसं भोगायचं त्याची चिंता करू। बिचाराच्या मनात शंका आहे की आता कसं होईल, आणि यावेळेस तो संकटात असताना त्याच्या डोळ्यापुढे एक चेहरा उभा राहतो की नाही माझा मित्र, माझा नगरसेवक, समाजसेवक हे काम करेल, मरण असो तरुण असो धावून येणारा, सगळ्यात आधी येणारा आणि स्वयंपाकाचे भांडे धुवून धावून पालथे करून घरी जाणारा जो कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याची निवडणूक आहे। आणि या निवडणुकीत पक्षीय अभिनिवेश
हा विशेष करून वापरला जाणं योग्य नाही. मात्र आता भया भानगड काय झाली की यावेळेस सत्ताधारी पक्षांनी हा सेवक झोला गुंडाळून आणि दलाल आणला बाजारात. ओरलीचा दुकान दे दिलं तिकीट, अजून नंबर 2 चे कपडे करणार दे दिलं तिकीट, पुढे मागे चमचेगिरी करणारा दे दिला तिकीट, स्वतःचा पक्षाचा ठेव बाजूला दुसऱ्या पक्षाचा ओढ दे दिलं तिकीट. त्यामुळे या निवडणुकीत सेवक बाजूला ठेवून एक दलालांना प्राधान्य देण्याचं काम हे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून चाललंय. आणि जर आता दलालांना तिकीट मिळायला लागले, जर आता नंबर 2 चे धंदे करणाऱ्या माणसांना जर तिकीट मिळायला लागले तर तुमच्या माझ्या समाजाचं काय होईल हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे, मराठवाड्याच्या पुढे, जालन्याच्या पुढे आणि परतूरच्या पुढे पडलेला आहे. आणि यातून आपल्याला आपली गाडी आणि आपला रस्ता हा छान पद्धतीने पुढे घेऊन जायचा आहे. पैसे वारेमाप खाल्लेले आहेत, काही ग्रीड फ्रीड आणली होती, तुमच्या इथूनच आवाज आला. हा ती ग्रीड आता वॉटर म्हणा, तुम्हाला माहिती, मी सभागृहात होतो, भाषण आहे, ती ग्रीड फ्रीड कुठं फेल झाली काय झाली ती माहित नाही. मात्र ग्रीड बोलत काही घेऊन गेली. आणि नगरपालिका जी आहे ते नगराचं प्रशासनाने लोकांना सुविधा देण्याचं एक संस्था आहे. मात्र या संस्थेला भ्रष्टाचाराचा अड्डा करणारा दुसरा एक वर्ग या ठिकाणी पिढ्यानपिढ्या अनेक वर्षांत बसणार करणार तेही आहे. यांनी पैशाची तुंबड भरलेली आहे आणि आता पैसे घेऊन आता बाजारात निघलेले आहेत. पैसा फेक, तमाशा फेक आणि नंगा नाच आणि तमाशा या लोकशाहीचा यांनी वाजतो लावलेला आहे. या लोकांपासून आपल्याला सावध राहायचं आहे. ये आपल्याला विकत घ्यायला येतात आहे ते म्हणतात अरे उसकी हैसियत क्या, उसकी कीमत क्या है, 2 नोटा फेंक दी उसके मुंह पे तो चुप बैठेगा, काय तो उसकी मांगने लगा. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला बोलताना. काँग्रेस नावाचं एक आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनाने स्वातंत्र्य दिलं आणि स्वातंत्र्य दिल्यानंतर या देशाचा मालक कोणाला केलं तर महात्मा गांधीला चर्चिलने विचारलं की अरे आम्ही चाललं गेलो तर तुमचे हात कुत्रे खाणार नाही, आम्ही आहोत म्हणून तुमचा देश चाललाय आणि आमचा एवढा मोठा देश आहे, आमचं साम्राज्य आहे, आम्ही आहोत, आमचा साम्राज्याचा मालक ठरलेला आहे. आमची क्वीन एलिझाबेथ जी आहे ती आमच्या ब्रिटनची मालकीन आहे, मालक म्हणून आम्ही तिच्याकडे बघतो. तुमचा देश स्वतंत्र झाला, तुम्ही मालक कोणाला म्हणाल. या नंग्या फकीर महात्मा गांधीनं डोळ्यात डोळे घातले चर्चिलच्या, चष्मा वर केला आणि म्हणाला की आमदार आमच्या देशाचा मालक राहणार नाही, खासदार आमच्या देशाचा मालक राहणार नाही, मंत्री संत्री मुख्यमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही, प्रधानमंत्री आमच्या देशाचा मालक राहणार नाही. आमच्या देशाचा मालक हा भारतातला सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य नागरिक हा भारताचा मालक राहील. आणि तुम्हाला मला आपल्याला भारताच्या स्वातंत्र्याने मालक बनवण्याच्या अनुषंगानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या देशाच्या सामान्य माणसाला मालक करण्याचं काँग्रेसचं स्वप्न एका धक्क्यात साकार झालं. तंत्र ठरलं देश कसा चालवायचा, राजाच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून, जातीच्या माध्यमातून, धर्माच्या माध्यमातून नाही, देश कसा चालवायचा टू द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या मार्फत चालवलेला देश म्हणजे भारत आहे आणि त्याचं नाव आहे लोक, त्याचं भारत देशाचं नाव, त्याचं नाव आहे भारत आणि तंत्र आहे, मंत्र आहे लोकशाहीचा. आणि या लोकशाहीचा मालक आपल्याला करताना मताचा अधिकार आपल्याला दिला आहे आणि मत देताना आपण जर चुकलो तर जर घराचा मालक बदलला तर घराचे वाशे फिरायला टाइम लागत नाही. तसा अडचणीचा काळ आलेला आहे आणि अडचणीचा काळ येत असताना 500च्या 2 नोटांमध्ये, मटणाच्या 2 बोट्यांमध्ये आणि दारूच्या एका चप्प्यामध्ये जर मतदान आपण विकायला लागलो तर येणारी पिढी आपल्याला मित्रांनो माफ करणार नाही. म्हणून आमचे सर्व जे पक्ष आहेत ते स्वातंत्र्याच्या संग्रामावर निष्ठा असणारे आहेत. आमचा पक्ष काही हा इंग्रजांचे तळवे चाटत नव्हता, आम्ही काही इंग्रजांचे दलाल म्हणून काम करत नव्हतो. आणि भारतीय जनता पक्षाने जसं कोणत्याही स्वातंत्र्याच्या संग्रामात त्यांचा इतिहास नाही, देशाला बलिदान देण्यामध्ये त्यांचा कोणताही सहभाग नाही, अशा पक्षात आणि आमच्या पक्षात दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. आणि तो फरक असताना आपल्या सगळ्यांना या देशाच्या, या मातृभूमीच्या,
इस मादर वतन की खिदमत के लिए हम सबको आगे बढ़ने की जरूरत है। और दुश्मन जो है वो बड़ा बेकरार है, हाथ में छुरा लेकर वो गर्दन पे चलाने के लिए, लोकतंत्र पे चलाने के लिए बेताब है। और पैसा पे तमाशा देख के साथ साथ और एक हमारा किरदार, हमारा वजूद खरीदने के लिए वो बोल रहा है कि नाच मेरी बुलबुल की, पैसा मिलेगा। और उनको सबक सिखाना है, और सबक सिखाने के लिए बहुत सारे कारण है। मैं मुख्तसर से बात करूंगा कि देश का पंतप्रधान, उनको हम क्या बोलते हैं, फेंकू, गुजरात में बोलते हैं पनौती, हम बोलेंगे उनको जुमलेबाज। वो जब से आए 15 लाख खाते में आए क्या? नहीं आए। हर साल 2 करोड़ लोगों को नौकरी मिली क्या? नहीं। खेती में लागत मूल्य से 1.5 गुना फसल को दाम मिला क्या? 100 स्मार्ट सिटी बनाएंगे, बनाई क्या? भारत को विश्व गुरु बनाया क्या? कुछ नहीं किया उन्होंने। क्या किया? अडानी और अंबानी को अमीर 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 और आलिमदार बनाया, और गरीब आदमी को गरीब 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 और गरीब बनाया। उनके लिए जितना भी कुछ बोले उतना कम है। मगर बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह। देवेंद्र फडणवीस साहब क्या किरदार है। आज दोपहर को मैंने उनको दरिंदे बोला तो जैसे मेरे जान के दुश्मन बन गए। 300 लोग इकट्ठे गए, काले झंडे दिखाने लगे, हर्षवर्धन सप्पाचा करायचं काय, खाली मुलगा वर पाय, मी त्यांना नमस्कार जय जगत केला, हात दाखवला, परतूरला आलो। मात्र माझा दरिंदे म्हणत असताना माझा शब्द हा चुकलेला नाही। दरिंदे ही शिवी नाही। दरिंदेचा अर्थ काय? दरिंदेचा अर्थ आहे दृश्य, आणि हे दृश्य काय असं आहे ते मी तुम्हाला सांगतो। मराठवाड्यामध्ये तर त्याची प्रयोगशाळा जरूर काही त्यांनी बनवलेली आहे। मुख्यमंत्र्यांचं काय काम असतं? शरद पवार साहेबांसारखा आदर्श मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रातून गेलेले आहेत। विलासराव देशमुखांसारखे सोज्वळ आणि आजही सपनात पडावं अशा प्रकारचे मुख्यमंत्री झालेले आहेत। विकासराव विमुख शंकरराव चव्हाण साहेबांसारखे मुख्यमंत्री देखील आज झालेले आहेत। आज त्यांची पुढची पिढी काय करते त्याचं नाव घेत असताना हृदयाला पीड पडतो। मात्र या सर्व मुख्यमंत्र्यांनी, आधी इत्यादी मुख्यमंत्र्यांनी काय केलं तर त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चाललं। हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो ऐसा चलो सबको लेके साथ चलो, ही परंपरा त्यांनी सगळ्यांनी जोपासली। मात्र हा बाबा काय करतो, हे देवेंद्र फडणवीस काय करतात, तर हे गळीचे नाराज आहे। ये क्या करते, ये झगडे लगाते। कोणते झगडे लावले? हिंदू विरुद्ध मुसलमान भांडण लावता काय, दंगली घडतात काय? भगव्या कपड्यातले साधू पालघर मध्ये गाडी अडवली, पकडलं, मारलं, त्यांना मारून टाकलं, मॉब लिंचिंग झालं, त्यांचा मृत्यू झाला। त्या भगव्या देशातल्या साधूंना ज्या माणसाने मारलं त्या आरोपीला यांनी भाजपत घेतलं, त्याला तिकीट दिलं। आई तुळजाभवानी महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। तुळजाभवानीच्या मंदिराच्या परिसरामध्ये जो ड्रग माफिया आहे, तो महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला बर्बाद करतोय, त्याला भाजपत घेतलं, त्याला तिकीट दिलं। आणि हिंदू मुस्लिमचे भांडण लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस तिथे थांबले नाही। मराठा विरुद्ध ओबीसी ही लढाई त्यांनी लावली। ओबीसी विरुद्ध व्हीजेएनटी, व्हीजेएनटी विरुद्ध आदिवासी, आदिवासी विरुद्ध ओबीसी ही लढाई लावणारा दुसरा तिसरा कोणी मानत नसून ते देवेंद्र फडणवीस आहे। हे मी सांगत असताना दरिंदे शब्दाचा मी जरूर उपयोग घेतला, आणि ते घेत असताना परिंदे हा संदर्भ होता म्हणून दरिंदे आले। तुम्ही आपण सर्व जे आहोत, हम अमन के परिंदे हैं और वो हिंसा के दरिंदे हैं, हे सांगण्याचा प्रयत्न मी करत असताना मी हे म्हटलं की देवेंद्र नागपुरेश कोणाची करायची म्हणून एक मोठी चर्चा आज महाराष्ट्रात सुरू आहे। त्याचा केंद्रबिंदू कुठेतरी जालना बीड झालेला आहे, आणि या ठिकाणी कोणाची करा का नका करू, मात्र देवेंद्र फडणवीसांची नार्को टेस्ट जर झाली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी हो जाएगा, हे म्हणत असताना मी वापरलेला तो शब्द आहे। या शब्दाला जर आपण डिक्शनरीत बघितलं तर ही शिवी नाही,
मी त्यांना काही अजून विचित्र काही बोललो नाही, शिवीगाळ केली नाही, जोडाक्षर वापरले नाही आणि ते जसे वागतात आहे तशाच प्रकारचा मी शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला. माझं जर चुकलं असतं तर जरूर मी त्या अनुषंगानं माझी चूक झाली हे देखील मोठ्या मनानं कबूल केलं असतं. कारण चूक करतो तो माणूस, चूक कबूल करतो तो चांगला माणूस आणि चूक दुरुस्त करतो तो मोठा माणूस. या प्रवासातला मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे न चुकता तुम्ही जर जीभ घसरली जर म्हणत असाल तर माझी जीभ अजिबात घसरलेली नाही. मुख्यमंत्र्याचं मुख्यमंत्री पदून वागणं हेच घसरलेलं आहे आणि ते महाराष्ट्राला या घसरल्या वाटेवरून आता वाटोळ्याच्या दिशेनं कुठेतरी हे अधिक खाली दोन खोल दरीत घेऊन चालले. हेच या निमित्तानं आपल्या सगळ्यांपुढे सांगायसाठी मी या ठिकाणी उभा आहे. त्यामुळे सत्य शेवटी